पोलीसवाले काका उभे आहेत. हेल्मेट नाही घालायचं पकडताय बघा. हेल्मेट नाही घातले पकडले. कधी तुम्हाला कळत नाही हेल्मेटची सेफ्टी. कलर काय छान झाला बघा आभाळाचा. एक नंबर वाटतं कलर. चला संगमेश्वरच्या इकडे आलो आणि रस्ते लागलेत बेकार. हे संगमेश्वरच्या आधीचे रस्ते आहेत. हे बेकार होते आधी. ओ भेंडी बापरे, हा सॉल्ड होता तर जायला उडलोच मी. कामं सुरू आहेत पण सुरूच आहेत, संपत नाही कधी. हा रस्ता करेपर्यंत पाठचा रस्ता खराब होतो. टायरला खिळा होता ना, मोठा खिळा होता ना, चांगला मोठा खिळा होता, त्याच्यामुळे तर टायर पंग झालं होतं. ॲक्च्युली DJ इज बेटर दॅन गोप्रो रात्रीचं तरी. तेरे प्यार में सारा आला. बघ ना, पट्टा अरुंदच आहे आणि बेकार आहे. आणि नितीन गडकरी साहेब म्हणत आहेत 89% रस्ता झालेला आहे. ओ हो ओ हो 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 हो. तर हातखांबा सोडल्यावर पुन्हा एकदा पुढे रस्ता बेकारच आहे बघा इकडे. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामच्या मनापासून म्हणजे अगदीच म्हणून स्वागत आहे. आज तारीख आहे 13 डिसेंबर आणि वाजले आहेत संध्याकाळची ऑलमोस्ट 5. आणि आता आपण आहोत चिपळूणला. आणि आता मस्तपैकी थंडावा वाढलेला आहे फॉर शुअर. सूर्यदेव थोडेसे काय म्हणतात ना, चांगलेच खाली उतरलेले आहेत. आणि चिपळूणचा ब्रिज इकडे कामं जोरात सुरू आहेत. चिपळूणचा रस्ता चांगला आहे. चिपळूण जे आपण एंटर करतो तो रस्ता आधी बेकार होता, तो पण चांगला आहे. त्याच्या आधी मी पार्ट 1 टाकलेला आहे, मुंबई टू चिपळूण. रस्ता बऱ्याचपैकी चांगला झालेला आहे फॉर शुअर आहे. तुम्ही नक्की सांगेन तुम्हाला मी. आणि आपण खास आज गावीत चाललो आहे, कारण की तुम्ही माझी रील पाहिली असेल, माझी आई हर्बल हेअर ऑइल बनवते, जेणेकरून डॅन्ड्रफ होत नाही, केसांची वाढ चांगली होते, गळती कमी होते आणि काळे केस राहायला मदत होते. त्याचा रील मी प्रॉपर केला, इवन व्हिडिओ पण केलेला आहे मी, नक्की चेकआउट करा. तर त्या रीलमुळे ना मला ऑर्डर खूप चांगले आले आहेत. काही ऑर्डर मी पूर्ण करून टाकलेले आहेत, काही ऑर्डर पेंडिंग आहेत आणि माझ्याकडे ऑइल संपलेलं आहे. म्हणून विचार केला आपण गावी जाऊ आणि सांगू आईला की ऑइल बनवून ठेव. म्हणजे आता मी गावी गेला, आई उद्या ऑइल बनवेल आणि ज्यांचे ऑर्डर आहेत तर ते आपण मुंबईला आलो की ते डिस्पॅच करून टाकू. तसं ते. तर तुम्हाला पण हेअर ऑइल घ्यायचं असेल आमच्याकडून, नक्कीच मला ह्या नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. आणि माझा माझं इंस्टाग्राम सँडी_वीर, सँडीला डबल_Y, तर नक्कीच मला DM करा. सर्व डिटेल तुम्हाला देण्यात येईल फॉर शुअर. आणि हेअर ऑइल खूप चांगलं आहे, आईला त्याचा फरक पडलेला आहे. तर आमचं तेच म्हणणं आहे, जर आईला पडत असेल ना तर बाकीच्या लोकांना पण फरक पडू दे, आमचा एवढाच हेतू आहे आणि काय नाही. तर चिपळूण क्रॉस केलेला आहे, मस्त थंडगार हवा सुरू झालेली आहे. आता वातावरण चुंबेश्वर होणार आहे फॉर शुअर घरी जाईपर्यंत. आणि आपल्या घरी जायला आरामात 8 वाजणार आहेत. आपण सकाळी 9 वाजता बाहेर पडलो हो, तो सांगायला विसरलो. आपण सकाळी 9 वाजता बाहेर पडलो होतो घरातून, कारण कालचा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस आमचा खूप हॅक्टिक होता. दुपारी आम्ही जेवलो पण नाही अशी अवस्था होती. खूप काम होतं. हॅक्टिक दिवस होतात पण प्रोडक्टिव्ह दिवस होता हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. काल ॲक्च्युली बरं वाटलं काम करायला. आणि इवन माझी बायको स्कूल प्रोजेक्ट जे असतात त्याची ऑर्डर घेते ती. म्हणजे स्कूलमध्ये चार्ट बनवायचं असेल किंवा काही मुलांना 3D मॉडेल वगैरे देतात करायला स्कूलमध्ये, किंवा बुक कवर डिझाईन म्हणा, पेंटिंग म्हणा, बॉटल पेंटिंग म्हणा, बेस्ट ऑफ द वेस्ट म्हणा, जे काय असेल ना ते माझी बायको ऑर्डर घेते. आणि त्या प्रचंड प्रमाणात ऑर्डर येत चालले आहेत. काल आम्ही त्या ऑर्डरमध्ये होतो आणि दुसरं खूप काही कामं होती आमची पेंडिंग, ती आपण संपवायची होती. रात्री झोपेपर्यंत मला 2 वाजले, पण माझी बायको झोपली 3:30 वाजता. विचार करा, अशी अवस्था होती काल. म्हणून मी जरा लेट निघालो. जर तुम्हाला पण मुंबईच्या आजूबाजूला दादर टू कुलाबाच्या मध्ये तुम्हाला पण आता प्रोजेक्ट वगैरे करून पाहिजे असतील तर नक्कीच मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, किंवा माझ्या बायकोचा नंबर फ्लॅश करतोय, तिला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. तसं तर आपला आहे कामते घाट. आता घाट रस्ते आपले कोकणातले तुम्हा झाले फॉर शुअर. पण कसं आहे ना, रस्ता सपाट नाही आहे बघा, असे मध्ये खड्डे आहेत बघा, असे मध्ये सपाट रस्ता नाही, तसा अवस्था आहे बघा. इकडे पण पोलीसवाले काका उभे आहेत, हेल्मेट नाही घालायचं पकडताय बघा. हेल्मेट नाही घातले पकडले बघा, हेल्मेट नाही घातले पकडताय. तर कृपया करून हायवेला हेल्मेट घाला. हे मी 3rd टाइम का 4th टाइम पाहतोय मी. त्यासाठी पोलिसांसाठी नको रे, स्वतःसाठी घाला रे. कधी तुम्हाला कळत नाही हेल्मेटची सेफ्टी. कमॉन यार. तेव्हा लोक तिकडे थांबलेत, कारण की पुढे पोलीसवाले आहेत ना, लोक थांबलेत वाटतं. अरे घाला हेल्मेट.
आम्ही हे नाही म्हणत की पूर्ण प्रॉपर गेअर वगैरे पण घाला, ते काय शक्य नाही सर्वांना, पण हेल्मेट तरी घाला. आणि लॉंग राईडला प्लीज गेअर घाला, प्रॉपर गेअर. काही लोक मी काही लोक बघतो ना अलिबागला आता किंवा पुण्याला जातात बाईकनी, हेल्मेट घालतात आणि जॅकेट वगैरे एकदम नॉर्मल जॅकेट जे असतं थंडी ते घालतात, किंवा आपलं लेदर जॅकेट वापरतात. अरे त्याच्यापेक्षा प्रॉपर रायडिंग जॅकेट वापरा, नी गार्ड घाला, शूज चांगले घाला. अरे काय माणसं आहेत रे बाबा, खरोखर खरोखर. जेव्हा तुम्ही हायवेवर राईड करतात ना, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्लीज खरोखर यार, तुमची सेफ्टी मस्ट आहे. सेफ्टीच्या पुढे काही नसतं, लक्षात ठेवा. थोडा खर्च होईल, पण कमीत कमी तो थोडा खर्च तुम्हाला खूप काही गोष्टीपासून वाचवेल, फॉर शुअर. ही गॅरंटी आहे. आणि असं नाही आहे की तुम्ही एकदा घेतल्यावर तुम्ही पुन्हा कधी घालू शकत नाही, फक्त एकदा घातलं की टाकून देईल असं नाही ना. तुम्ही जॅकेट आरामात 3 ते 4 वर्ष वापरू शकतात. माझा या जॅकेटला ऑलमोस्ट आय थिंक तो 4 वर्ष झाली असतील. विचार करा, मी तेच जॅकेट घालतोय. नवीन जॅकेट घ्यायचं मला नेक्स्ट मध्ये, पण मी हेच जॅकेट घालतो. विचार करा, पण घालतोय ना मी. कमावून यार. अरे कुत्रे नको रे मध्ये ना असो यार, हे लोक बेंची जास्त भीती वाटते मला, कुत्री आणि गुरं आईला. चला तर वाजले आहेत 5:30 आणि वर पोचलो आपण सावर्डे. टिट 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 टिट, सावर्डे टिट 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 टिट. थंडी वाढत चालली आहे. पुढे तर चहा पिऊ, गरम गरम मस्त चहा आणि बिस्कुट खा के निकलेंगे. जेवायची इच्छा नाही, वडापाव भेटला तर बिलंग वडापाव खाऊ. जेवायची एवढी इच्छा नाही. सिद्धेश साहेबांना विचारतो काय तुला खायचं वगैरे असेल तर बघू आपण, आणि घरी जाऊन लवकरच जेऊ, मस्त ताडून झोपू. कारण तुम्हाला सांगतो, हा गेले 10 दिवस मी आणि आमू दोघंही रात्री 1-2ला झोपतोय. कारण एवढं काम आलं ना आमूला त्या प्रोजेक्ट वर्कचं, काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये मी पण हेल्प करतो आहे, फॉर प्रिंटआउट काढायची असेल, कम्प्युटर काम करायचं असेल, डिझाईन करायचं त्याच्यासाठी. प्लस माझे ऑइलचे ऑर्डर पण आलेत ना, ते सर्वांना ते लिहिण्यापासून सर्व ते मेंटेन करण्यापासून, प्लस रील वगैरे एडिट करायचे आहेत मला यूट्यूब व्हिडिओ एडिट करायचे होते. प्लस एक पेड प्रमोशन होता ते केलं. प्लस पुढच्या वीकमध्ये प्रमोशन आहे ते मला करायचं आहे. आय डोंट नो कसं होणार आहे सर्व गोष्टी. कलर काय छान झाला बघा, आभाळाचा एक नंबर वाटतं कलर. नाही हा सूर्यदेवा. तर आता असा विचार केला आहे मी आणि सिद्धेशने, एवढी काय भूक लागली नाही त्याला पण. तर आता थांबून चहा प्यायलो असतो आपण, पण थांबलो तर कमीत कमी हाफ एन आवर त्याच्यामध्ये जाणार आणि मग काळोख जास्त पडेल. म्हणून विचार करू, जेवढा उजेड आहे तेवढा मग खेचून घेऊ गाडी, आणि जेव्हा काळोख पडायला लागेल तेव्हा थांबून चहा पिऊ. का पुढे काळोख पडणारच आहे ना. कारण पुढे मेन संगमेश्वर टू लांजाची अवस्था विकट आहे. तर तो आपल्याला पट्टा जरा उजेडात गेला बरं, त्यासाठी बघू आता. तो गाडीचा पळूया आपण, टेन्शन नाही. चला संगमेश्वरच्या इकडे आलो आणि रस्ते लागलेत बेकार. हे संगमेश्वरच्या आधीचे रस्ते आहेत. हे बेकार होते आधी पण, आता पण बेकारच आहेत. आणि हा रस्ता अजून तसा काढतात, त्या साईडने काढतात. हे बघा अवस्था बघा वेगवेगळ्या रस्त्यांची, फुल ऑन ग्रेव्हल्स आणि पुढे पेवर ब्लॉक्स. आता मी गॅरंटी बोलतो इकडे, गॅरंटी बोलतो याच्या पुढे पाहून ना तुम्हाला वाटणार नाही की 89% रस्ते कामं झालेत. याची गॅरंटी आहे तुम्हाला मी. रस्त्याची अवस्था बघा. आणि संगमेश्वर आणा बाकी आहे भाई. आई शाबाश. आईला. आणि जे पेवर ब्लॉक्स आहेत ते पण चाले आबोडधोबड. हे बघा ओ शिट, हे पुढे बेकारच आहे. जाम बेकार आहे. हे पाहून तर गॅरंटी तुम्हाला सांगतो मी 89% काम झालंच नाही आहे. 60-70% झालं आहे. जर तुम्ही पूर्ण हायवे बघितला ना तर 60-70% झाले, आणि मोस्टली 40-30 आणि मोस्टली 40 to 30% हा हायवे राहिलेला आहे.
तुम्ही बघा ना, अवस्था बघा. ओ भेंडी, बापरे, हा सॉल्ड होता तर जायला उडलोच मी. ऐसा खो. मार, हे बघा, हे बघा, हे बघा, वर खाली वर खाली. हे फक्त संगमेश्वरच्या आधीची अवस्था आहे भाई, लक्षात ठेवा. हे फक्त संगमेश्वरच्या आधीची अवस्था आहे. हा बघा, आईला खड्डा बघितला हा. वाजले किती आहेत? हे बघा, हे बघा, टुवर्ड चाललो आपण संगमेश्वरला. अवस्था अजून बिकट होत जाते. फायनली आपण संगमेश्वरला येऊन पोहोचलो आहोत. होप सो. नाही रे, नाही नाही, पुढे पुढे, अजून पुढे, सॉरी पुढे पुढे. कामं सुरू आहेत पण सुरूच आहेत, संपत नाही कधी. हा रस्ता करेपर्यंत पाठचा रस्ता खराब होतो. चला, फायनली आपण येऊन पोचलो संगमेश्वरला. आणि ब्रिज हे पहा संगमेश्वरचं, हे बघा, हा बघा, हा बघा, हा बघा ब्रिज, हा बघा ब्रिज. लेफ्ट मारले की टुवर्ड देवरुख वैसा है. देवरुख साकरपा लांजा. पण आपने को जाने का स्ट्रेट. हा पण रस्ता एवढा इतका काय खास नाही, तो पण बेकारच झाला आहे. आणि ट्रक्स वगैरे आले ना की वांदे होतात, वांदे सिरियसली. अवस्था विकट आहे यार. इवन हा जो रस्ता आहे ब्रिजचा तो पण बेकार आहे. आणि त्यामुळे काय ट्रॅफिक पण होतं. हे बघा, तिकडे थांबवलं वाटतं, कारण हा मोठा ट्रक आल्यावर पुढचा ट्रक काय घंटा येणार. आणि त्यामुळे पाठी ट्रॅफिक जाम होतं मजबूत. ते बघा, कारण 2 ट्रक पास होणं ॲक्च्युली मुश्किल आहे. अरे, आणि आता जसं आपण संगमेश्वरचं ब्रिज सोडलं ना, पुढे पण रस्त्याची अवस्था बघ, दाखव तुम्हाला. क्या हुआ सिद्धेश साहब को? हवा कमी झाली. हा काय वाटतं मला हवा कमी झाली आता. वाटते काय? हा, थोडी वाटते. दाब बघू, दाब. हा, नाही, वाटते 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 वाटते. पंक्चरवाला हे आता हे सिटी लागलं आहे, पुढे असेल पंक्चरवाला. पाठी वाटत नाही. हा कोण आहे? नाही, काम कर, थोडं पुढे जाऊया. आणि माझ्याकडे हे आहे हवा भरायचं. जास्त वाटली तर सांग मला, आपण हवा भरू आणि मग पुढे बघू. टेन्शन नाही काय. चला. हां, तर वाटतं पंक्चर आहे असं वाटतं. तर वाटतं साहेबांची बाईक जरा पंक्चर झाली पुढे, हवा कमी वाटते त्याच्यातला वाटतं आहे. त्याला बोलू जास्त कमी झाली तर माझ्याकडे टायर इन्फ्लेटर आहे, आपण हवा भरून घेऊ, टेन्शन नाही त्यासाठी. आहे बघा, हा हे रस्ते बघा पुढे पुढे आल्यावर. जाम बेकार, जाम बेकार. का है ये? पुढे बघा, ग्रेवल का साम्राज्य है. ऐसा कैसा चलेगा तिथे? अरे, जायचं कुठून आहे? वरून खालून. चला खालून जाऊया. तिच्या आईला वरून नको.
संगमेश्वर पोलीस ठाणे. हे बघा 2 ट्रक आहे, याच्यामुळे पार्टी सर्व जाम होतं यार. हा ट्रकवाला टायमिंग ठेवायला पाहिजे यार रात्रीच्या वेळी यार. हे संध्याकाळचे पण जाम, सकाळचं पण जाम, दुपारचं पण जाम. यायला एन्जॉय. हा खड्डा बघा, अरे देवा. हा बघा, हा खड्डा बघा, हा 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 बघा. आता पुढे पॅच चांगला आहे, पण पुढे पॅच चांगला जाईपर्यंत आपल्याला मध्ये तर खराबच आपला. अरे चांगला होता पॅच, काय झाला. डायरेक्ट टिल गणेश कृपा हॉटेलपर्यंत रस्ता बेकारच आहे. आता पुढे लेफ्टला गणेश कृपा हॉटेल आहे. अरे आता हे बघून तुम्हाला खरोखर वाटतं 89% काम पूर्ण झालं आहे म्हणून? तुम्हीच सांगा. हे बघून डायरेक्ट जेव्हा आपण संगमेश्वर पाठी जेव्हा आलो तिथपासून ते गणेश कृपा रस्ता बेकारच आहे. हा मग यार. अरे बाबा जाऊ दे की. चला आता पुढे रस्ता जरा बरा आला आहे त्यांचं. हो हो, पुढे अजून बेकारच आहे. हा बघा, 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 हा बघा. आणि मग आपला लागतो हा चांगला रस्ता. आपल्या इकडे हॉटेल्स वाजे ना, इकडचे एक मॅनेजर का इकडचे एक व्यक्ती आहेत, त्यांना आपल्याला तेल द्यायचे. त्यांनी ऑर्डर केलं आहे बोलले. ते बोलले की जेव्हा तुम्ही बॅक टू मुंबई जाल ना तर प्लीज मला सोडा म्हणून तेल. चला ठीक आहे, नक्कीच. त्यांना 200 ml पाहिजे. हां आता जास्त वाटते थोडीशी दाबली आहे. तो हवा ती भरून गेला माहिती पडेल. चल रिटर्न मारतोय पण. तर आय थिंक जो सिद्धेसाहेबांच्या गाडीची हवा कमी होती आहे फ्रंट टायरची, तर पाटिक पेट्रोल होतं. आपण युटर्न मारून परत तिकडे चाललो आहे हवा भरायला. हवा भरून ते घेऊ, कमीत कमी माहिती पडेल आपल्याला. मंडळी वाजलेत बरोबर 7 आणि आपण जिकडे थांबलो होतो ना आपल्याला हे करायला टायर पंक्चर करायला, बाजूलाच आपण वडापाव सांगितलेला आहे. मस्त गरम गरम वडापाव आलेला आहे. आणि मेन म्हणजे टायरला खिळा होता ना, मोठा खिळा होता ना, चांगला मोठा खिळा होता, त्याच्यामुळे तर टायर पंक्चर झालं होतं. ते सॉल्व झालेलं आहे प्रॉब्लेम. आणि अजून एक प्रॉब्लेम झाला होता की याच्या Insta360मध्ये मागडे जो माउंट आहे, जे माउंट, त्याचा स्क्रू अडकला होता. तर तिकडे आपलं काय म्हणतात त्याला, टायर पंक्चर काढलं ना, तिकडे त्यांनी काढून दिलं. आम्हाला तेच टेन्शन होतं हे निघेल की नाही निघेल. पण फायनली काम झालं बाबा. त्याच्या ऐसा हो मेजर काम झालं. पंक्चर एक वेळ नाही काढला चाललं असतं, बरे महत्त्वाचं होतं. तर आता आपल्याला आता अंधार पडला आहे मजबूत. पोचेपर्यंत 8:30 होणार आहेत. आरामात रमत गमत जाऊ. त्यासाठी गरम वडापाव खाऊया. चला मंडळी आपण निघतो आहे. ते ज्यांनी पंक्चर काढलं होतं ना त्यांनी ते स्क्रू काढला तिकडून आपल्या त्या Insta360चा. तर जरा आपला तर सिद्धेसाहेब त्या मुलाकडे स्टिक दिली आहे आणि दाखवते कसा शॉर्ट येतो ते. कसं नाही, ह्या गोष्टी जरा ह्यांच्यासाठी तर नवीन आहे म्हणून. आणि अशा टायमाला त्यांची एक्साइटमेंट लेवल वाढते ना, तेव्हा त्यांना दाखवली ना, आणि तेव्हा त्यांना दाखवलं ना तर कधी चांगलं त्यासाठी. ते पण जरा खुश होतात ना. आणि काय नाही. चला बाबा आपण निघूया आता. आरामात रमत गिमत जाऊ. रात्री 9 वाजणार आहे फॉर शुअर. मस्तपैकी एक समोसा वडा खाल्ला, चहा प्यालो, रमत रमत. काय दमलो यार.
रमत गमत जाऊ आपण. आता ऑलमोस्ट 7 वाजून गेलेत ना, तर अंधार चांगला पडला आहे. आता मी मध्ये DJI ठेवलं आहे सुपर नाईट मोडमध्ये. तर नाईट मोडमध्ये क्लिअरिटी कशी आहे ते तुम्हाला आता पुढे माहिती पडेल. ॲक्च्युली DJI इज बेटर दॅन GoPro रात्रीचं तरी फॉर शुअर. दिवसा पण चांगलाच आहे, पण रात्री तर बेटर दॅन GoPro आहे फॉर शुअर. चला निघूया आपण आता. चला आता आपण आपली लाईट पण ऑन करूया, टेन्शन नाही. चलो, रात्रीचं लाईटचा फोकस बघा एक नंबर आहे. तर आता आपल्याला येणारा कामाला फॉर शुअर. चला, वाजले बरोबर 7:15. 7:15ला आपण निघालेलो आहोत. आय थिंक 8:30-9पर्यंत आरामात पोचायला पाहिजे आपण, का आपण घाई नाही करणार. आपण एकदम आरामात जाऊ. काच बंद करा बाबा, थंडी घुसते आहे. चला, तर संगमेश्वरच्याकडे विकट अवस्था आहे आपल्या रस्त्याची. आणि रात्रीचा तुम्ही प्रवास करू शकता की नाही हे पण तुम्हाला सांगणं याच्यामध्ये. म्हणजे आफ्टर संगमेश्वर. संगमेश्वर सोडला तो पट्टा तर बेकारच आहे. पुढचा पट्टा तुम्हाला सांगतो कसा आहे तो. तर पुढे रस्ता तसं बरा आहे, पण जेव्हा अजून पुढे जाऊ ना आपण, लाईक परचुरी साईडला वगैरे, हा बा अजून पुढे जाऊ म्हटलं आणि इकडं रस्ता खराब मिळाला बघा. हे बघा, हे बघा, ये देखो भाई, फुल ऑन ग्रेवाल्स. हा तुम्ही इकडे पाहिलं तर इकडे रस्त्याची कामं सुरू पण नाही आहेत, अशी अवस्था आहे. हा बघ ना, पट्टा अरुंदच आहे आणि बेकार आहे. म्हणजे हायवे बोलण्याच्या लायकीचा बिलकुल नाही हा पट्टा. जाम बेकार है रे, जाम बेकार है. अरे आगे आगे देखो होता है क्या. अरे पुढचं हा दिसलाच ना मला बाईकवाला. अरे बाबा जरा आरामात चालू. अरे हा पट्टा चांगलाच मोठा खराब आहे. आणि फायनली पुढे लागला आपला नवीन रस्ता सिमेंटवाला. चला, आणि इकडे मोस्टली असंच आहे, ऑन ऑफ. खराब चांगला, खराब चांगला. आणि जो खराब पाहिजे तो ना, चांगलाच खराब असतो फॉर शुअर. तेरे प्यार में सारा आलम खो बैठे. आणि इकडे फुल ऑन धुळी साम्राज्य असतं. पुन्हा लागला बॅड पॅच. हा बघा, रात्रीचं ना स्टॉक लाईटवर ना तुम्हाला काय दिसणार नाही. आता ही लाईट बंद करतो मी. हे बघा, हार्डली काय दिसतं, हार्डली काय. बघितलं अवस्था, बघितली हार्डली काय दिसतं आपल्याला. आणि पुढून जर फोकस मारला तर काही दिसत नाही. हे बघा, म्हणून ही लाईट अशी एक्स्ट्रा लाईट पाहिजेच. अरे हां, अशी एक्स्ट्रा लाईट पाहिजेच. आणि ते पण अशा बेकार रस्त्याला. अरे यार. पुन्हा एकदा बेकार पॅच लागलाय सुरू. आणि नितीन गडकरी साहेब म्हणतायत 89% रस्ता झालेला आहे. कशावरून म्हणतायत आणि कुठचा रस्ता त्यांनी पाहायला कळत नाही. मुंबई गोवा हायवेज बघतायत ना, का समृद्धी महामार्ग बघतायत. बघा ना, पॅच बघा, बेकार पॅच आहे.
अरा रा रा साकू, हा बघा हा बघा हा बघा. अरे काय हे, काय हे, काय हे. आता रात्रीचं त्याला गाव पण कळत नाही कुठचं आहे. आय थिंक हे परचुरी आहे. हां हे परचुरी आहे, परचुरी आलं. हे मला बोर्ड आठवत आहेत परचुरीचे. आता पुढे ते हे लागेल, वांद्रेगाव लागेल. तिकडे लेफ्टला महादेवांचं मंदिर आहे, असं खाली मंदिर आहे ते. हो हो तेच आहे बरोबर. हे परचुरी वगैरे बेकारच आहे. बघा ना केवढा बेकार रस्ता आहे. अरे कॅमेरा बंद होगा ही नहीं लगता है. आलो बाबा, आलो आलो फायनली. चांगलं सगळं आलेलो आहे. सिद्धेसाहेब आले 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 आले. चल 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 चला फायनली तो चांगला संपला आणि लागला बॅड पॅच. हो धूळ आहे हा. साला काच बंद केली की नीट दिसत नाही आणि काच उघडली की फुलावून धूळ आहे. आता रस्ता कुठे आहे? असं इकडे असं हा लेफ्टला लेफ्टला. पण अशा टायमाला मॅप लावायचा. ऑफकोर्स मी लावत नाही, आता परत थांबायला लागेल. तुम्ही थांबाल ना रात्रीचा मॅप लावला की बरोबर मॅपमध्ये आपल्याला रस्ता दिसतो. कुठे टर्न मारायचं, कुठे काय करायचं सर्व माहिती पडतं बरोबर. आणि अनोळखी जागे तर लावायचा फॉर शुअर. हा पुन्हा एकदा पॅचमध्ये बेकार आहे. आणि त्यानंतर आपला हो 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 हा बघा पुरा स्टेप्स आहे बघा. आयुष्य लागलं पुन्हा चांगला रस्ता. लाईट बघ ती. हा आईला काय फोकस आहे हा. चला पुन्हा लागलाय बेकार रस्ता. वही चालू आहे. अच्छा बेकार अच्छा बेकार अच्छा बेकार. आय थिंक हे आलं वांद्री, वांद्री आलं वाटतं. हे वांद्री का बाव नदी. रात्रीचं काही कळत नाही. काही म्हणजे काही कळत नाही सिरियसली. सॉरी वांद्री आहे, वांद्री आहे बघा. सॉरी वांद्री आहे बघा. हे वांद्रीचं महादेव मंदिर आहे बघा. हे इकडे इकडे महादेवचं मंदिर आहे. मला वाटलं गेलं वेगळं काय नाही बघा. हे महादेवचं मंदिर इकडे आहे. आता पुढे येईल बाव नदी तसं. चल म्हणजे आपला संगमेश्वरच्या आधी, मग संगमेश्वर सोडल्यावर गणेश कृपा हॉटेल, मग त्याच्या पुढे पण थोडंसं, मग त्याच्यानंतर आपला परचुरी काडीकडे, मग त्याच्यानंतर आपला वांद्रीकडे, मग बाव नदीकडे. रस्ता अजूनही विकटच आहे. पंक्चर झालं रे विचार इकडे. हे असे मोठ्या मोठ्या टायर पंक्चर होतात. तुम्हाला आपला DJIचा नाईट व्ह्यू कसा वाटतो नक्कीच कमेंट करा. त्याला पुन्हा एकदा बॅड पॅच लागला आहे. आणि हा वाला आहे ऑफ बाव नदी फॉर शुअर. आणि हा पॅच स्टील बाव नदी बेकारच आहे. आय थिंक बाव नदी आहे ना, वाटतं तर बाव नदीवालाच आहे. बापरे अवस्था बघा. ही बघा अवस्था बघा. ही बघा अवस्था बेकार आहे रे.
ओहो 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 हो ओहो आईला विठ्ठला अरे देवा महाराजा चायला हे बघा लागला बाबा लागला सिमेंटवाला रस्ता लागला फाइनली चायला नहीं नहीं बाव नदी वाला नहीं है तो बाव नदी वाला बाकी है अभी तक मतलब और एक बेकार रास्ता लगने वाला है भाई ओ माय गॉड ह्या साईडला हा बघा आत्ता हा लागला बाव नदीवर रस्ता आणि बेकार आहे बघा हा पण बेकार होत आहे फुल ऑन ग्रेवल्स आणि मध्ये म्हणजे दगड पण आहेत चायला हा रस्ता असा वरून काढता वाटतं असा काढा कुठून पण काढा पण लवकर संपवा यार ठीक आहे तिच्या मारे टोपी गंडेली हा बघा स्ट्रेट तुम्ही जातात टुवर्ड देवरुख पुणे कोल्हापुर और अपने को जाने का राइट टुवर्ड्स लांजा तसं आहे हे बाव नदी गाव आहे हो हे काय झालं इकडे काय झालं हा काय अरे हा बंद पडलाय रे ह्याला पण इकडे बंद पडायचं होतं क्षमा अरे हा व्लॉग टाकायला मजा येईल मला पण कधी टाकीन आय डोंट नो यार कामं पण खूप राहिलेत माझी पेंडिंग पण रील नक्कीच टाकीन याचा फॉर शुअर चला आता इकडून खालून गेलो ना तर इकडे बाव नदीचा शॉर्टकट आहे डायरेक्ट आपल्याला बाहेर पडतो पण पाली साईडला म्हणजे आपल्याला हे हातखांबा मग आपलं निवली घाट निवली फटाका लागत नाही पण रात्रीचा रस्ता घेऊ नका रात्री फुल सुमसान आहे रस्ता एवढा अरुंदच आहे पुढून गाडी वगैरे आली तर लोचावून जाईल आणि ऑफकोर्स जनावरे वगैरे असणार फॉर शुअर तर रात्रीला घेऊच नका बिलकुल ऑलमोस्ट 8 ते 10 किलोमीटर कमी आहे तसं पण आता हा वाला रस्ता पण बरा आहे इतका का बेकार नाही आहे तुम्ही हा रस्ता घेऊ शकतात काय टेन्शन नाही इवन सकाळचा वगैरे प्रॉब्लेम काय होता माहिती आहे समोरून बाईकवाले ठीक आहे पण गाडीवाले समोरून आले तर मग लोचा होतो त्यासाठी हवा डिस्को डिस्को दिवाने हा हा
राम सिद्धेसाहेब आले का आपले? आले 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 येस आले आले. तर पुढे पुन्हा एकदा लागले हा बेकार पॅच. आणि जेव्हा बेकार पॅच आला होता ना ते पुन्हा एकदाची पायरी आहे उतरायला. हा बघा अरे देवा महाराजा. बेकार आहे रे, फुल बेकार आहे, फुल बेकार आहे हा पण. चला पुन्हा एकदा लागलाय. नाही नाही एवढाच पेच चांगला आहे तो ब्रिजवाला. पुन्हा एकदा बेकार रस्ता. आया आया या करू मैं का सुको सुको. आई शाबाश शाबाश. सिद्धेसाहेब कुठे राहिले? इथे येऊन मला 1-2 मिनटं झाली आहेत. आला वाटतं आला 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 वाटतं आला आला. काय रे काय आला पाठी राहिला? पाचची बॅग लूज झालेली. पाठची बॅग चप्पल पडली आहे. आई साग हो. हे पूर्ण लटकत होतं इकडचं हेच निघालेलं आहे. पण तू बघितलं होतं ना उतरताना? मगाशी बघितलं, मगाशी होती, आत्ता वाटतं हे झाली. एक चप्पल पडली. एक चप्पल पडली. ओह अरे यार काय चालू आहे? वॉटर बॅग पण एकदम अशी लटकत होती. तुला काहीतरी आलं. चाय साग. आता ओके बरोबर. हे लागलंय ना मागचं. हे लागलंय. हेच निघालेलं इकडचं. आहे चप्पल कुठे पडली कोणाच ठाऊक आता. तिकडे घेऊ मग आम्ही वाटलं तर. घ्या मग माहीत चप्पल आहे. चला आज काय माहिती काय झालं सिद्धेसाहेबांना. चप्पल पडली बिचारायची यार. ते पाठचं ते होतं ना बंजीकोट त्याची ती निघाली का साईडनी. चप्पल पडली. बॉटल पडता पडता वाचली. तिला कळलं थोडंफार कधी हलते म्हणून. मग पंक्चर झाला. इन्स्टा 360चा तो स्क्रू अडकला होता. शेवटी सर्व सॉल्व झाली गोष्ट वेगळी. चप्पल माझ्या घरी आहे टेन्शन नाही. तिला बोललो की माझं माझ्याकडे चप्पल आहे तू वापर टेन्शन नाही. हो लाईक 6 नोव्हेंबर. हो 6 नोव्हेंबर. हो हो तो ट्रकवाला साला एकदम खाली गेला रे. हां 6 नोव्हेंबर का 8 नोव्हेंबरची गोष्ट असेल जेव्हा मी आलो होतो ना. तर तेव्हा आणि आज आहे 13 डिसेंबर म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये तरी चांगलं खोदलं मध्ये. हा बघा हा हो हो चांगला मध्ये खोदलं रे. अच्छा मार तो बघ JCB. बस आराम करो भाई बाकी कल देखो और क्या. चुकून असा इथून ओव्हरटेक करू नका. खाली खाई आहे भाई. नो रिस्क नो रिस्क. चला आता खाली उतरायचं आहे. लेवल्स धूळ माती सर्व काय. मग पुढे परत बॅक टू नॉर्मल. आणि आय थिंक सो आता टिल पाली पण रस्ता बरा आहे असं मला ते वाटतं. तर मंडळी फायनली आपण येऊन पोहोचलो हातखांबाला. राईट मारले की टुवर्ड्स रत्नागिरी वाचले आहेत 8-7 येस हे हातखांब आहे. तर हातखांबा सोडल्यावर पुन्हा एकदा पुढे रस्ता बेकारच आहे. हा बघा इकडे आय थिंक ओ हो हो हे बघा हा खड्डा बघा. तिच्या मारी पुन्हा ते ग्रेव्हल्स खड्डे तीच अवस्था आहे. विकट अवस्था. इन शॉर्ट संगमेश्वर टू लांजा विकट अवस्था आहे खरोखर. तर मंडळी 8:20 झालेत आणि आपण येऊन पोचले पालीला. ही इकडे पालीची अवस्था तुम्ही पाहू शकतात. पाली आपण एंटर केलेलं आहे. विकट आहे विकट अवस्था आहे रे बाबा माझ्या. पुन्हा लागलाय बॅड पॅच आहे बघा. अरे देवा महाराजा. चायला बंद केला पाहिजे काच. धूळ उडते. हा एक पुन्हा बॅड पॅच लागला आपला टुवर्ड जरा लांजाला.
हा डोंगर झाला रे मातीचा इकडे. हे पाली सोडल्यावर टूवर जातो पण लांजाला, तिकडे पण अवस्था बिकट आहे. हा थर्ड पॅच बेकार भेटला मला, विचार करा. हा बघा अरेच्या मारी. आणि उतरण अशी आहे ना की पायऱ्या आहेत पायऱ्या असं वाटतं ते, अशी उतरण आहेत ते. हा बघा हा पॅच काहीच्या काय मोठा आहे, बेकार पॅच. हे बघा आता कुठच्या अँगलने 89% कम्प्लीट झाल्या मला कळतच नाही आहे. हा चांगलाच बेकार आहे रे. मंडळी माझी बॅटरी फक्त राहिली 8% आणि बाकी 2 पण बॅटरी मोस्टली डूस झालेली आहेत. तर कधी पण माझा ऑफ होईल आपला कॅमेरा, तर तिकडे ऑफ होईल ना त्यानंतर आपण डायरेक्ट भेटू घरीच. आता पुढे लांजा येईल आणि लांजाच्या आधी पण रस्ता जरा बेकारच आहेत फॉर शुअर. बघू जेवढं जमून तेवढं तुम्हाला दाखवीन बनवी, नाहीतर आपण डायरेक्ट घरीच भेटू मग, फ्रेश वगैरे होऊन भेटू मग आपण असं तसं. तर तोपर्यंत बॅटरी लावून चार्जर त्यासाठी. तर मंडळी वाजलं बरं 11:15 हे बघा. आणि आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. काहीतरी रात्री काहीतरी 9 वाजता आपण घरी पोचलेलो होतो. प्रचंड प्रमाणात थंडी आहे. असं दरवाजा उघडला ना असा AC ऑन आहे असं वाटतं फुल. आणि आईला पुन्हा एकदा भेटलो आहे आपण. कधी आई 1 महिना आला ना. अरे इकडे हो इकडे हो. 1 महिना आधी आलो होतो ना बघ. 1 महिन्यानंतर पुन्हा आलो आहे, ते पण ऑइल घ्यायला खास तुमच्यासाठी. तर प्रवास खूप छान झाला. तर असं मी असं म्हणेन की चिपळूण टू लांजाच्या मध्ये ना चिपळूण टू संगमेश्वर रस्ता चांगला आहे, पण संगमेश्वर थोडा आधी रस्ता बेकार आहे. आणि तो त्याच्या पुढे ते लांजापर्यंत ऑन ऑफच आहे. परचुरी खराब आहे, संगमेश्वर प्रॉपर संगमेश्वर खराब आहे. मग त्यानंतर आपलं गणेश कृपा हॉटेलपर्यंत खराब आहे, परचुरी खराब आहे, मग आपलं वांद्रे खराब आहे, मग बावनदी खराब आहे, मग त्यानंतर निवली फाटा खराब आहे, हातखंबा खराब आहे, पाली खराब आहे. पाली लांजाच्या मध्ये पण 2-3 ठिकाणी पॅचेस बेकार आहेत. लांजाला स्टार्टिंग लांजा पण स्टार्ट करू तिकडे पण रस्ता बेकारच आहे. इन शॉर्ट बरंच काम अजून बाकी आहे फॉर शुअर. तर हा आपला होता अपडेटचा भाग 2. आणि उद्या आपण ज्या कामासाठी आलो आहोत म्हणजे तेल बनवायला आणि घेऊन जायला ना, तर ते जेव्हा उद्या आई करेल ना तेव्हा तुम्हाला दाखवीन फॉर शुअर. पुन्हा एकदा व्लॉग आपला तेलाचा. सिद्धेश साहेब कसं वाटलं प्रवास? मजा आली? ह्याच्यात का बाबा काढणंच होत चाललं आहे. पंक्चर झालं, तो 360चा ते एक स्क्रू घुसला होता, मध्ये येताना चप्पल पडली, काही ना काही चालूच आहे. पण बरं वाटलं शांत वाटलं. हां इकडे गावी शांत वाटलं ना, बरं वाटतं ना. तर गावी आले खूप बरं वाटतं सिरियसली. साहेबांना गादीबिदी करून दिले मस्त झोपायला, आरामात झोप, उठा काय घाई नव्हता इथे आपल्याला. चला आता आपण काय करूया, ब्लॉग आपण एंड करू. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.